ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात पुढच्या काही मिनिटांमध्ये एक महत्त्वाची बैठक मुंबईत सुरू होते। ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत सरकार आता चर्चा करणार आहे। लक्ष्मण हाकेंच्या 6 समर्थकांचा शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। पंकजा मुंडे, भुजबळ, पडळकर बैठकीला उपस्थित राहणार आहे। ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करणार आहे आणि या चर्चेतून आता कशा पद्धतीचा तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहे। तर आता सह्याद्रीवर काही महत्त्वाचे नेते दाखल होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत ही महत्त्वाची बैठक होणार आहे। लक्ष्मण हाकेंच्या 6 समर्थकांचा शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। पंकजा मुंडे देखील आता सह्याद्रीवर दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। छगन भुजबळ यासोबतच गोपीचंद पडळकर देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे। ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत आता सरकार महत्त्वाची चर्चा करेल। या चर्चेतून नेमकं कशा पद्धतीचा तोडगा निघतो याकडे ओबीसी बांधवांचं आता लक्ष लागलेलं आहे। एकीकडे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र आता हाकेंचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी दाखल झालंय। धनंजय मुंडे देखील या बैठकीला उपस्थित राहतील। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पंकजा मुंडे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर बैठकीला उपस्थित राहतील। ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करणार आहे। अतुल सावे देखील या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाची अपडेट या बैठकीच्या संदर्भातली पुढच्या काही मिनिटांमध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे। त्यानंतर या बैठकीत कशा पद्धतीची चर्चा होते आणि काही तोडगा निघतो का याकडे आता महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणानंतर आता सरकार ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। सरकारनं या आरक्षणाच्या संदर्भात, ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात तातडीची बैठक बोलावलेली आहे। थेट जातोय ज्योत्स्ना गंगणे, आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत। त्यांच्याकडून या बैठकीच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। ज्योत्स्ना, नेते आता सह्याद्रीवर दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। पुढच्या किती मिनिटात बैठकीला सुरुवात होते? शुभम, अगदी बरोबर आहे। राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे ते याच सह्याद्री अतिथीगृहावरती जे आहे ते एक महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडते आणि याच बैठकीला जे आहे ते छगन भुजबळ, त्याचबरोबर पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने हजर होणार आहेत। मात्र छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे जे आहेत ते या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर गिरीश महाजन, प्रकाश अण्णा शेंडगे आणि इतर नेते जे आहेत आणि त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांचं सुद्धा शिष्टमंडळ जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये सामील होणार आहे। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जर म्हणायला गेलं तर ओबीसी यांच्या आरक्षणाची मागणी एवढीच आहे की जे मराठा समाजाला जे सर्टिफिकेट वाटण्याचं सरकार काम करत आहे त्याच्यामध्ये कुठेही ओबीसी आरक्षणावरती गदा येऊ नये किंवा ओबीसींवरती अन्याय येऊ नये याच संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी जे आहे ते लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ जे आहे ते या सह्याद्री अतिथीगृहावरती आता काही सदस्य पोहोचलेले आहेत, काही सदस्य जे आहेत ते पोहोचणार आहेत। मात्र आजच्या बैठकीमध्ये जे आहे ते नेमका कोणता तोडगा जे आहे ते सरकार काढेल याकडे सर्वांचं लक्ष राहील। त्याचबरोबर ओबीसीचे जे विविध नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत त्या विविध नेत्यांना जे आहेत ते एक सूचना सुद्धा दिल्या जातील की त्यांच्या समाजातील जे कार्यकर्ते आहेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जाईल। कारण आपण बघतोय की आता हे ओबीसी आरक्षणाचं जे आंदोलन सुरू आहे राज्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी ते हिंसक वळण घेण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही सूचना देत आहेत का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र या बैठकीला अजून सुरुवात झालेली नाही आहे। मात्र मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून त्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांना सुद्धा सामील करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या ठिकाणी जसं की आपण बघितलं की लक्ष्मण हाके जिथे आंदोलन करत आहेत किंवा ज्या ठिकाणी हे आंदोलन उग्र रूप धारण करत आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय की पोलीस प्रशासना यांची संख्या वाढवली जाईल। या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सूचना करण्यात येणार आहे। बैठकीला अजून सुरुवात व्हायची आहे, मात्र आता नेते यायला सुरुवात झालेली आहे। शुभम, ज्योत्स्ना, महत्त्वाची चर्चा होणार आहे। चर्चेच्या केंद्रस्थानी कोणते कोणते मुद्दे असणार आहेत? शुभम, सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपण बघितलं ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवरती आलेला होता त्यावेळेस सुद्धा अनेक ओबीसी नेत्यांनी आणि त्याचबरोबर ओबीसी कार्यकर्त्यांनी जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं होतं आणि त्यांचं म्हणणं एवढंच होतं की ओबीसी आरक्षणावरती जो आहे तो गदा आला नाही पाहिजे। मराठा समाजाला जे आपण बघतो की मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे आणि ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळतं आहे त्याच्यामध्ये
मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं होतं की आम्ही ओबीसीच आहोत किंवा आम्हाला जे आहे ते आमच्या काही बांधवांना ओबीसी सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर एका सर्टिफिकेटवरती किती ओबीसी सर्टिफिकेट एका कुटुंबातील काढण्यात येतील अशा प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या जरांगे पाटील यांनी समोर ठेवल्या होत्या। याच संदर्भात ओबीसी समाजाचे नेते जे आहेत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता की ओबीसी समाजाला मिळणारं आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये त्याची टक्केवारी वाढवली जाणार आहे का? कारण जर कारण ओबीसी हा अनेक जातींचा समूह आहे आणि सर्वाधिक आरक्षण हे ओबीसी समाजाला जरी असलं तरी तो अनेक जातींचा समूह आहे आणि जर मराठा समाजाला आणि त्यातले त्यात सर्वच महाराष्ट्रातील सर्वच मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळत नाही आहे। कारण काही मराठा समाज जे आहे ते ओपन कॅटेगरीमध्ये त्यांचा फॉर्म असतो, तर काही जणांचा जो आहे तो ओबीसी मधून त्यांना फॉर्म देण्यात आला। मी काही वेळासाठी थांबवतोय। ओबीसी नेते श्रावण देवरे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। श्रावणजी, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत। ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होते। एकीकडे आपण पाहतोय लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे। लक्ष्मण हाकेंचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा आज करणार आहे। या चर्चेतून तोडगा निघू शकतो का? या चर्चेतून तोडगा निघेल असं काही मला वाटत नाही। याचं कारण असं की ओबीसीच्या दृष्टीने आज सर्वात मोठी महत्वाची गोष्ट ही आहे की निजामकालीन कागदांचा गैरवापर करून त्यांच्यात खाळाखोडी करून खोट्या कुणबी नोंदी असल्याचे दाखवून आज जवळजवळ 54,000 म्हणजे 54,000 पेक्षाही जास्त मराठ्यांना खोटी कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत आणि ती सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्र घेऊन आता याच्यानंतर जी काही नोकर भरती होईल त्याच्यातल्या सगळ्या नोकऱ्या हे खोटे कुणबी प्रमाणपत्र धारक मराठा लोक या सगळ्या नोकऱ्या पडवणार आहेत आणि खऱ्या अर्थाने ओबीसीचं आरक्षण आता खतमच झालेलं आहे। त्यामुळे शिष्टमंडळाने पहिली मागणी मुख्यमंत्र्याकडे ही केली पाहिजे की निजामकालीन कागदपत्रांचा वापर करून ज्या काही कुणबी नोंदी घेऊन तुम्ही जी काही खोटी कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना दिलेली आहेत ती सर्वच्या सर्व रद्द केली पाहिजेत। 54 लाख कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना दिलेली आहेत ही सर्वच्या सर्व रद्द केली पाहिजेत। ही प्रमुख मागणी असली पाहिजे, कारण जोपर्यंत ही 54 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द होत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षण वाचत नाही। ओबीसी आरक्षण खतम झालेलं आहे। ते जर वाचवायचं असेल तर या 24 लाख कुणबी नोंदी ज्या आहेत त्या रद्द करून कुणबी प्रमाणपत्र जी दिलेली आहेत खोटी ती सगळी रद्द झाली पाहिजेत। हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी जजमेंट दिलेला आहे, म्हणजे 2-3 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा पुढारलेला आहे, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचं आरक्षण त्याला देता येत नाही। इतकं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, 2 केंद्रीय आयोगांनी सांगितलं आहे, 8 राज्य मागासवर्गीयांनी सांगितलेलं आहे आणि तरी सुद्धा शिंदे सरकार सुप्रीम कोर्टाचा अवमान करतात, केंद्रीय आयोगांचा अवमान करतात आणि मराठ्यांसाठी जातीसाठी माती खाऊन मराठ्यांना ते कसंही करून ते खोटे नाटक करून मराठ्यांना आरक्षण देऊ पाहत आहेत। श्रावणजी, तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद। ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे आपल्या सोबत जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। प्रकाशजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। ओबीसींच्या मागण्यांसंदर्भातली बैठक आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होते। काही नेते दाखल देखील झालेले आहेत। कशा पद्धतीची चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे आणि या आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघू शकतो का? प्रकाशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आवाज येतोय? अगदी प्रकाशजी, पुढच्या काही मिनिटांमध्ये या बैठकीला सुरुवात होते। चर्चेच्या केंद्रस्थानी कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे, कोणत्या मागण्या असतील आणि सरकारसोबत महत्त्वाची बैठक आहे, या बैठकीतून तोडगा निघणार का? सगळे त्याचा विषय हा अग्रस्थानी असणार आहे, केंद्रस्थानी असणार आहे। अगदी प्रकाशजी, धन्यवाद। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, महत्त्वाचे नेते देखील या बैठकीला आता सह्याद्रीवर येण्यास सुरुवात झालेली आहे। तर लक्ष्मण हाकेंनी आता सरकारला निवेदन दिलं। सगळे सोयरे अध्यादेशाच्या संदर्भात सरकारनं आपली भूमिका मांडावी। गेल्या 8 ते 9 महिन्यांतल्या ओबीसी नोंदींसंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, असं निवेदनात त्यांनी म्हटलं। आरक्षणाच्या आंदोलनामुळे एका माणसाची 2 किंवा 3 जात दाखले
दिले जात आहेत। जात दाखला आधार कार्डला लिंक करावा, त्यामुळे गोंधळ होणार नाही असं देखील या निवेदनामध्ये लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। सगळे सोयरे अध्यादेशाच्या बाबत सरकारनं आपली भूमिका मांडावी अशी मागणी आता या निवेदनाच्या द्वारे लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे। तर 8 ते 9 महिन्यांतल्या ओबीसी नोंदींबाबतची श्वेतपत्रिका सरकारनं काढावी अशी मागणी देखील या निवेदनाच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांनी सरकारला केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।